चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि आपण म्हणू शकतो की वैशाख अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, आज आहे वैशाख अमावस्या। आजपासून म्हणजे आज रात्रीपासून वैशाख अमावस्या ही सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे तुम्हाला बघा आता काय झालं आहे ना, 2 दिवस ही अमावस्या आहे। म्हणजे आज रात्रीपासून सुरुवात होत आहे आणि ती उद्या सुद्धा आहे। उद्या रात्री 9 वाजेपर्यंत ती संपत आहे। तर त्यामुळे तुम्हाला जे कोणते उपाय आहे ते उपाय तुम्ही आज किंवा उद्या दोन्हीही दिवसात करू शकता। कोणत्याही सेवा असतील, कोणतेही उपाय असतील ते आज किंवा उद्या तुम्ही दोन्हीही दिवसात करू शकता। आज जरी करायचे असेल तर बघा, तो काळ जो असतो तो एकंदरीत 2-3 तास आधीच सुरुवात झालेला असतो। त्यामुळे तुम्ही 9 वाजता सुरुवात होणार आहे तर तुम्ही 6-7 वाजल्यापासून सुद्धा तुम्ही तुमचे उपाय वगैरे केले किंवा 9 नंतर जरी उपाय केले तरीही चालण्यासारखं आहे। त्याचबरोबर उद्या पूर्ण दिवस आहे, पण संध्याकाळचे जे काही उपाय असतील ते तुम्हाला संध्याकाळी उद्या सुद्धा करायला जमतील, कारण उद्या रात्रीपर्यंत आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उपाय असू द्या, कोणत्याही प्रकारच्या सेवा असू द्या, या तुम्हाला त्या 2 दिवसात तुम्हाला नक्कीच करायला मिळतील। ही झाली सगळ्यात महत्वाची सूचना। त्यानंतर तुम्हाला बघा, आज मी तुम्हाला वैशाख अमावस्याला स्पेसिफिक अशा 2 गोष्टी आवर्जून तुम्हाला करायच्याच आहेत। 2 ते 3 गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्याच आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याचबरोबर अमावस्याला अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करायला हव्या, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात मी त्यापासून करते। सगळ्यात पहिले बघा, अमावस्या आहे। अमावस्या बरेच जण असं विचार करतात की खूप वाईट आहे, मग या दिवशी खूप वाईट विचार येतात, भांडणं होतात, कटकटी होतात। हा एक वेगळा प्रकार आहे, कारण यावेळेस काय होतं ना, नकारात्मकता किंवा नेगेटिव्ह एनर्जीज एवढ्या प्रभावी असतात की त्या कोणावरही आरामशीर म्हणजे एकदम आरामात कोणावरही हावी होऊ शकतात। जर का तुमचा प्रभाव कमी असेल, जर का तुमची दैवी ताकद कमी असेल, जर का तुमच्यात पॉझिटिव्हिटी स्ट्रॉंगनेस कमी असेल तर नक्कीच तुमच्यात नकारात्मकताची जी शक्ती असते, नेगेटिव्ह एनर्जी जी असते ती लवकर तुमच्यात येईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो। पण तुमच्यात जर का पॉझिटिव्हिटी असेल, तुमच्यात जर का चांगले विचार, चांगल्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच त्याचा प्रभाव तुमच्यावर कमी पडेल। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्हाला सकाळी जे काय आहे 6-7 वाजता सकाळी व्यवस्थित लवकर उठा, खूप उशीर नका करू, लवकर उठा। त्यानंतर म्हणजे आज तर तुम्ही आता बघा, आज तर झालेलंच आहे, उद्या म्हणजे सूर्याने बघितलेलं आपण जे म्हणतो, त्यामुळे मी तुम्हाला उद्याचं सांगते। उपाय जे आहे तुम्ही ते आज संध्याकाळी सुद्धा करू शकता। तर शक्यतो तुम्हाला सकाळी लवकर उठून देवपूजा करायची आहे। बऱ्याचशा जणांनी आज देवपूजा केलेली असेल तर तीही चालेल, कोणाची आज देवपूजा नसेल झालेली म्हणजे व्यवस्थित देवांना स्वच्छ करणं वगैरे ते तुम्ही उद्या सुद्धा करू शकता। तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं असतं, देवांना व्यवस्थित अभिषेक घालायचा असतो। त्यांना तुम्ही दुधाणी सुद्धा, साध्या दुधाणी फुलांनी अभिषेक घातला तरीही चालेल। स्वच्छ करायचे असतात, उजळायचे असतात। अमावस्येला देवांना उजळवणं खूप महत्वाचं आहे, कारण त्या दिवशी प्रभाव इतका जास्ती असतो नेगेटिव्हिटीचा की आपल्याला आपल्या दैवी शक्तींना जास्ती प्रभावी करायचं असतं। त्यामुळे तुम्हाला देवाची जेवढी करता येईल तेवढी सेवा करायची आहे। व्यवस्थित तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे, सगळे देव उजळून घ्यायचे आहे, सगळ्या देवांची व्यवस्थित पंचोपचारे पूजा करायची आहे, अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना दुधाणी फुलांनी अभिषेक घातला तरीही चालेल। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फुलांनी वगैरे तुम्ही देवाला सुसज्जित करून ठेवा। छानपैकी दिवा बत्ती लावून आरती करा, मस्तपैकी छान आरती करा। सकाळच्या वेळेस तुमच्या दारासमोर सडा रांगोळी करा। सडा रांगोळी झाली की उंबऱ्यावर हळदीचं लेपन लावा। नाही जमलं हळदीचं लेपन, हळदी कुंकाची 2-2 बोटं तरी ओढा। त्याबरोबर रांगोळी काढा, फुलांनी तुमच्या दाराला सजवा, म्हणजे तुमच्या उंबऱ्यावर, तुमच्या दारासमोर सजवा। तुमचं दार जर का तुम्हाला स्वच्छ करता आलं तर व्यवस्थित एक छान कपड्याने दार पुसून घ्या। त्यानंतर तुम्हाला कुंकवाने हळद आणि म्हणजे हळदीने, बघा शक्यतो हळदीने करतात, हळदी आणि गोमूत्र तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि 2 साईडनी 2 रेषा काढायच्या आहेत। त्या 2 रेषा म्हणजे प्रोटेक्शनच्या रेषा, म्हणजे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरात शिरू नये म्हणून त्या 2 रेषा काढल्या जातात। तर त्या तुम्हाला काढायच्या आहे। नाही जमलं काहीही हरकत नाहीये, फक्त हळदी कुंकाच्या 2-2 बोटं तुमच्या उंबऱ्यावर ओढा, बस झालं। कारण बघा, उद्या सुद्धा वर्किंग डे आहे, बऱ्याचशा जणांना जमतं, नाही जमत हे मी मान्य करू शकते। त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा काहीही तुम्ही केलं त्याचा उद्या नैवेद्य नक्की दाखवा। असं काही नाही, गोडच तुम्ही जे काही नाश्त्याला कराल नैवेद्य दाखवा, दुपारी जेवायला काय कराल नैवेद्य दाखवा,
आणि काही आता उद्या गुरुवार आहे, बऱ्याच जणांचा गुरुवार असेल तर गुरुवारी तुम्ही जर का काही गोडधोड केलं तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवा, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जी रात्री करायची आहे, तुम्हाला तुमच्या सगळ्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला एक काचीच्या वाटीत तुम्हाला खडे मीठ घ्यायचंय. बरेचसे जण पांढरं पावडरवालं जे मीठ असतं टाटा सॉल्ट वगैरे ते वापरतात, मी बघितलंय, पण ते मीठ वापरू नये. त्या मिठाचा काहीही एक उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ मध्ये खूप प्रमाणात अट्रॅक्शनची पॉवर असते, ज्याच्यात नेगेटिव्ह एनर्जी खूप लवकर अब्झॉर्ब होतात आणि त्यामुळे ती नकारात्मकता संपवण्यासाठी ते कसं अब्झॉर्ब होतं ना, मग ते हळूहळू म्हणजे उडून जातं अक्षरशः. बरेचसे जण ह्यामध्ये फिटकरीचा सुद्धा वापर करतात. फिटकरी आणि मीठ एकत्र करून तुमच्या बाथरूम टॉयलेटमध्ये तुम्हाला एका काचेच्या वाटीत ठेवायचंय. नाही काचेच्या वाटीत जमलं, एखादी पुरचुंडी बांधा आणि ते तुम्ही तिथे ठेवा आणि हे तुम्ही दर अमावस्येला बदला. त्याचबरोबर एका काचेच्या बरणीत तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे. खडे मीठच भरायचं आहे, साधं मीठ नाही. खडे मीठ भरायचं आहे. त्या खडे मिठात तुम्हाला 1, 2, 3 तुम्हाला जशा वाटतील तशा 1, 2, 3 म्हणजे 2 ते 3 तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या लवंगा ठेवून तुम्हाला ती अख्खी रात्र म्हणजे तुम्हाला ही रात्री करायचंय. तुम्हाला पूर्ण अमावस्या संपूस तर, अमावस्याची कर होऊस तर तुम्हाला ते मीठ तसंच ठेवायचंय. त्यानंतर त्या मिठाचं विसर्जन तुम्हाला जेव्हा अमावस्येची कर संपते त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मीठ पाण्यात प्रवाहित करून टाकायचंय. तुमच्या सिंकमध्ये कुठेही तुम्हाला ते पाण्यात प्रवाहित करून टाकायचंय. हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा. आधी बाथरूम टॉयलेटमध्ये खडे मीठ ठेवलं ते झालं. दुसरं तुम्हाला एका छोट्या काचेच्या बरणीत, तुमच्या किचन मधल्या कोणत्याही बरणीत फक्त काचेची असावी किंवा एखाद्या काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवा. त्यामध्ये 1, 2 लवंगा ठेवा आणि झाकून ठेवा. ताटलीने, स्टीलच्या ताटलीने नको तर बशी असेल किंवा काचेचं काही असेल तर त्याच्याने झाकून ठेवा. हे तुम्हाला अमावस्याची कर संपूस तर ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला दुसरी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे रात्री जो काही भात तुम्ही केलेला असेल, साधा भात जो असतो, तो दही भाताचा तुम्हाला एक तर देवाला दही भाताचा नैवेद्य हा दाखवलाच गेला पाहिजे. दर गुरुवारी म्हणा, शुक्रवारी म्हणा, दही भाताचा नैवेद्य हा देवाला दाखवायलाच हवा. पण त्याचबरोबर दही भात तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दही भात घ्यायचा आहे, तुमच्या घराच्या चारी दिशेला तो फिरवून आणायचा आहे आणि दक्षिण दिशेला एखाद्या पुरचुंडीत बांधून तो फेकून द्यायचा आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या दाराबाहेर तुम्हाला दही भात घ्यायचा आहे. तुमच्या दारावरनं 7 वेळा तुम्हाला तो ओवाळायचा आहे आणि दक्षिण दिशेला फेकून द्यायचा. एक तर तुम्ही चारी भिंतीला लावा, ओवाळा, त्यानंतर चारी भिंतीला लावा, बाहेर येऊन ओवाळा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या. दक्षिण दिशेला फेकण्यासाठी घरात यावं लागेल तर गरज नाही, तिथल्या तिथे दक्षिण दिशेला फेकून दिलं तरीही चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे, काय करायचं होतं भाताचं तुम्हाला मी सांगितलं. थोडासा भात, अगदी चमचाभर, पोह्याचा चमचा एवढा भात घ्यायचा आहे, अगदी थोडंसं दही टाकायचंय आणि ते दही भाताचं तुम्हाला सगळ्या चारी भिंतींना तुम्हाला लावायचंय. म्हणजे जाऊन चारी दिशेत जायचंय, दारावरनं ओवाळायचं, दक्षिण दिशेला फेकून द्यायचं किंवा बाहेरच्या बाहेर तुम्हाला ते टाकून म्हणजे ते तुम्हाला उतारा करायचा आहे आणि तो टाकून द्यायचा आहे. घरातली कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, तुमची कामं होत नसतील, अडथळा येत असेल, आर्थिक परिस्थिती तुमची सुधारत नसेल, काही ना काही अडचणी तुम्हाला येत असतील, अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींसाठी हे सर्व उपाय एकत्रित असतात. त्यामुळे मिठाचा उपाय सर्वत्र हा महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो. त्यामुळे ते सुद्धा उपाय नक्कीच करा. त्यानंतर शेवटचा उपाय तुम्हाला जो संध्याकाळी, दोन्ही संध्याकाळी करायचा आहे म्हणजे आज आणि उद्या, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुमचं अंगण आधी स्वच्छ असावं. त्यानंतर तुम्हाला एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये किंवा कापूरदाणीमध्ये 7 कापूर घ्यायचे आहे, 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 7 मिरे, आपल्या मोहरी, पिवळ्या मोहरी ज्या असतात ते 7 मोजून 7च घ्यायचे आहे. हा, असं काही नाही की तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाले एवढे बारीक बारीक मोहरी कशा घ्यायच्या, तर अगदी बघा तुमच्या चिमूटमध्ये येतील, 7 तर आरामात येतील, तुमच्या चिमूटमध्ये येतील तेवढ्याच तुम्हाला मोहरी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात टाकायच्या आहे आणि ते तुम्हाला तुमच्या दाराबाहेर, तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर या आणि त्यानंतर ते तिथे ते जाळायचं आहे आणि तुमच्या घरावर एकदा उतरून तिथेच जळून द्यायचं आहे आणि बाहेरच्या बाहेर नंतर ते जळून झालं की ते तुम्हाला बाहेरच्या बाहेर टाकून द्यायचं. ह्या गोष्टी केल्याने, ह्या थोड्या थिडक्या छोट्याशा गोष्टी केल्याने नक्कीच तुम्हाला खूप बदल तुमच्या घरात जाणवून दिसतील.
बघा ह्या खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत। या गोष्टी दर अमावस्येला करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच्यातनं महिन्याभरात आपण कधी बाहेर न येतो तर आपल्याद्वारे एखादी नकारात्मकता येते, कोणी असं व्यक्ती येतं ज्याच्यामध्ये त्याचे विचार चांगले नसतात, त्याची नकारात्मकता घरात येते। ते घालवण्यासाठी, ते दूर करण्यासाठी आपल्याला हे छोटे उपाय नक्कीच करायला हवे। अमावस्या आणि पौर्णिमेला हे थोडे तिडके उपाय नक्की केल्याने तुमच्या घरातले जे काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आरामात निघून जातील आणि तुम्हाला दुसरं काहीही करावं लागणार नाही। या थोड्याशा गोष्टी करा आणि तुमच्या आयुष्यात स्वतःहून बदल होणारे, जे घडणारे बदल ते तुम्ही स्वतः बघा आणि तुम्ही तेव्हा म्हणाल की बघा ह्या साध्या सोप्या गोष्टी केल्याने सुद्धा आयुष्य किती सुरळीत होतं। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओ काय आहे, कधी येतील हे सगळं समजेल। भेटूया परत अजून एका छानशा माहिती बरोबर, अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी।